म्हातारी लागेल हे पाप नको लागलं गे हे पाप अय्यो मायाच्या माणसाला रिकामे हाती कसं पाठवून द्यायचं म्हणून कुणीवर तांदूळ पोधवर डाळ थोडा भाजीपाला दिला तर बिघडला कुठं असे डोळे फुटायला नको तरे नको लागेल तुला क्षमा कर आणि काय हवं तर तुला मागे घेते गाडी सर्व दुश्मनची जरा कुठे दिला घेतला तर डोळे फुटले यांचे पैशाचा लोक हवा त्याला या वाढीनं पैशाचा अगं मुली आम्ही पैशाचा लोक धरलाय कुठं सारा संसार केलेला आहे म्हणून आमच्या हृदयाला का धरत पाडते का धरत पाडते केवढं कवळं हृदय यांचं ते जपून ठेवा म्हणजे मी मेल्यावरती माझ्यावरती वाईट उघडता येईल तेव्हा काय रे माझ्या नशिबी हाल
तेवढं माझं थोडं देवाचं नाकात काय करायला काही तर मग त्या पडवे जाऊन जरा डोळ्यात बसा. काय बरं इथे काय आहे? तुमचं पिंडाण करायचंय. चला उतार. वया झाली का अरे अरे आधी पुरता मरू दे घरी. म्हातारी म्हातारी उठ उठ लवकर खाऊन देईल पोटभर. अहो गडबड कसली गडबड तुझा तेरा चला निघा देवाला मागितलं चांगला पुत्र देऊन आणि देवाने दिलं हे चांगलं पुत्र. आई असे करून वाटेल ते बोलून गेला हा पुत्र नाही तोड करून घरी गेला. काय करतील ते खरं बाबा. म्हातारी सज्ज पडेल. विश्रांत आहे घर. अरे बाळ तुम्ही का असं नको रे करू. कुठे इथं भजन कुठले कीर्तन एवढं तर आमचं गोड गाणी पडू देणार. तो राम गेला मसला आणि तुम्ही जर सांगणार बाबा रे आम्हाला सगळ्यात घाल ना तर मसनात घाल. देवाला म्हटलं शिवाय घेऊ नको बोल.
महाकाली. मांजरे कुत्रे नदीला गेली, धामणीला जांभळं लागली आणि जांभळीला धामणे लागली. ओम नमः शिवाय. भगवान दिसतात. हे बाळ म्हणते का त्याला त्याचं दान धर्म करणारे एक आश्रम आपल्या घरी आले आहे. हा दुसऱ्याची घरात जाळली. त्यांना त्याचं दान धर्म करणारे 10 रुपये दे. ते साधू एक शहाणे आणि तुम्ही 7 शहाणे. तुमच्या सांगण्यावर वाटेल त्याला वाटेल तसं देऊ लागलं तर आम्हालाही जावं लागेल. उलटी आंबाडी घेऊन दारोदारी भीक मागावी लागेल. तुम्हाला काय उद्या दार उरावते हात घेऊन. अरे बेटा, इतनी मजलूमी क्यों करते? तेरी खुशी नहीं तो हम चल जाते बाबा. तुम्हाला सांगा आमच्याकडे काही नसलं हे तुम्ही असतं आणि तो माय बाप, भगवान के कृपे से हमको सब कुछ मिल गया है. हम चल जाते हैं बाबा. पाहुण्याला भीती तरी धरणारे भीती भागोबाईकडे सोपवलेली आहे. काय करले ती मला आता म्हणणारा म्हातारा कुत्रा चला निघा इथून. सत्य आहे. त्या मुलाला काही पैसे पडत नाही, फुकट असते. जर मग आमच्याचे लहानपणी मी तुझ्या नावाला रडलो, आता तू माझ्या नावाला रडलो. मार तर एकदाच. आम्ही कुठं जायचं काय खायचं आणि कुठं राहायचं. मसनात जायचं, शेण खायचं आणि ते मिळालं गळ्यातला खडा करून त्यात पुरून घ्यायचं आणि आकाशाकडे डोळे करून मरून जायचं. भीक मागण्यासाठी एक कठोर देणारे काय नको रस्त्यात खूप करवडे पडले असते. आता ज्या वेळी ते उभा नंतर अंगाचे कपडे सुद्धा काढून घे आणि तुला एक लंगोट दे. शिव 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 हे ऐकण्याआधी आमचे कान फुटला असं तर बरं झालं असतं. तर मग आदम बाबाचा कर झाला म्हणायचा. आदम बाबाचा मला आदम म्हणणारा म्हातारा कुत्रा चला निघायचो. ते रील वाटलं. कोण अंड्याची भेटून म्हणून मामाने
माझं MBA लय मोठं आहे. 5 मध्ये गेलं 200 डाउनलोडच मार. हो वाट्याचे पणाला नव्हतं. पहिल्यांदा भिकायला नाही पहिल्यांदा भिकायला नाही पहिल्यांदा भिकायला नाही पहिल्यांदा भिकायला नाही पहिल्यांदा भिकायला आम्हाला वाटत्या खाली बसा आडा मजाय 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 खाली बसा पुन्हा खेळा खाली बसा पुन्हा खेळा अगोदरच्या कागदावर त्यांची सही घ्या. ₹500 सही कशाबद्दल? आता ही तुमचीच होणार आहे तर मग घ्या सही. द्या तर मग आम्हाला आधार कार्ड नको. ₹30 पेपरावरची थांब रे. हो मल्लिकराव आता आपण कॅलेंडर पण आला. अगं माझी सारी शेतीवाडी घरदार मी पणाला लावणार आहे. तू काय लावणार पणाला? अहो मी हरले तर सुट्टी ना. अहो ही हरली तर तुमचीच होणार आहे ना. खाली बसा पुन्हा खेळा हा डाव चमकाचा झालेला आहे. पुंडलिकराव हरला तुम्ही. चला त्यांच्या घरामध्ये आणि यांना घराबाहेर काढू. अगं मी पण तेच म्हणतोय ना. अहो चमकाजी जरा इकडे या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुमच्या बायकोला सांगा ते गोष्ट. मी आजपर्यंत पुष्कळ गोष्ट ऐकल्या तुमच्या. हे काय चमकाजी मी इतके तुमचे लाड पुरवले आपल्या सुखासाठी पुरवले. माझ्यावर उपकार नाही केले. अहो गरमजी जा लवकर आणि पाटलांना बोलावून घेऊन या. बरं बरं जातो. लक्षणी बिकार मग वळत नाही. अहो अगा का चमकाजी काय दिला म्हणून का मी जे केले ते मला धंदा म्हणून यात मी नाही चुकले. मग मी कशात चुकलो? थांबा थांबा ते तुम्ही जातीचे ब्राह्मण असून स्नान संध्या सोडली. देवधर्म टाकून पोथी पुराण गुलाल ठेवला. आई बापांना पायाखाली तुडवला. कशाला कोण ठेवता? आमच्या पिका इतक्या येते त्यांना असं नकात ठेवलं पाहिजे. अगं मी पण तेच म्हणतोय ना. अगं नरकाचं खाणे तर तूच शिकवलेस ना. मग काय तुमच्या खाण्याचे झाले होते काय भूत मारुडे एक भूत माझा डोंगरावरती बसला होता. तर मग अजून कुठे सुटलंय? जेव्हा तुम्हाला घराबाहेर काढेल तेव्हा सुटेल.
हो गरावजी जा लवकर पटाला बोलावून या. बरोबर आणतो. अहो लिंबाजी पाटील साहेब, अहो लिंबाजी पाटील साहेब लवकर या. हल्ल्यामुळे घरदार शेतीवाडी सारी मालमत्ता माझ्या नावावर गेली आहे. अहो पाटील साहेब, ही पहा या पुंडलिकरावांच्या हाताची सही. जी सही तिनं पसवून करून घेतली असेल तर मी चूप आणि चमका जवळ. अरे बाबा माझ्या मर्जीचा प्रश्न. पुंडलिकराव तू लहान नाहीस का अज्ञान नाहीस. लिहिणं ते लिहिणं असतं. लिहिणं पुसून टाकणं म्हणजे अगदी पुण्याला प्राप्त असतं. तेव्हा मुकाट्यानं घरावर हो तुझ्या घरावर गाढवाचा नगर फिरवलं जाईल. येतो चमकाजी. या पाटील साहेब. हो गरावजी चला त्यांच्या घरावर आणि घरावर काढू. चला तर कोण शिरताय माझ्या घरात? ए रांधारू हो बाई. तू पण हो बाई. घरदार शेतीवाडी सारी मालमत्ता माझ्या नावावर गेली आहे. तेव्हा सुचपणा करा बाहेर. होय होय, ही सारी इस्टेट हिच्याच नावात गेलेली आहे. मुकाट्याने घराबाहेर हो. चल ग. चला तर. आता आपण काय करायचं? आता हा म्हणून चव्हाट्यावर जाऊन रडत बसायचं. झाला अपमान तिथं राहणं बरं ना. तेव्हा चल चल कुठेतरी दूर जाऊ आपण. आता दूर कुठेतरी जायचं असेल तर मला तुमच्या या खांद्यावरती बसवून घेऊन चला आणि त्या थेरड्या थेरडींच्या गळ्याला दोरी लावा. तेव्हा म्हटला होतात ना, तू म्हणजे गुलाबाचं फूल. किती सज्जन संस्कारी. जरा कटेंगे का म्हणून पंडित गडकड केलेलं काही नाही. बाबा सावका ना गाव बाबा
लाथा का धरते उतार ठीक आहे, नको. बरोबर आहे की काय उतार नको वरचा झाला उतार आपली उतराच खाली मला हे बसलेच नको. एवढा बसले बरे झालं म्हटलं आला पण पहा बरे जरा माझे कांदे किती भरून आहे कांदे किती भरून आहे ते त्याला जोड तर माझेच पाय कोणीतरी चेपेल की काय याचीच वाट पाहत होते मी. बाबाची तुला आणि काय झालं चांगले वरमाईप्रमाणे बसून आलेस की खांद्यावर मिरवत तर तुमच्या या खांद्याचे हाडे माझ्या मांडीला ठसा ठसा चढत होते. पहा पहा जगाचा न्याय पहा शिळीचा ते जीवानिसी आणि खाणारं म्हणते वातड काय काय फुटफुटला अशा या फुटफुटण्यात मला झोप येते वय मी झोपतेच खाली. अगं अशा बिकटा राहण्यात कुठं झोपू नको कुठं साप किरडू विंचू काटा असे हजार मार्गाडे असतात. असोच पालगडी तुम्हाला काळजी असेल माझी तर बसा पहारा करत मी झोपतेच खाली. अगं अगं झोपू नको पुरुषांनी मरमर मरावं आणि स्त्रियांनी मात्र गजगरू प्रमाणे नटावं थटावं दैवा काय ही तुझी चक्रगती. अजून काशी किती लांब आहे आपण कल्पना कराल तेवढेच. हे डोंगी कोसळ मी कल्पना करून तर काशी इथंच होईल काय. अरे बा इथंच काय फार पुंडे का तुझ्या घरी सुद्धा काशी झाली असती पण तू एक मार्ग चुकलास. तो कोणता. अरे आई बाबाच्या गळ्याला तुरी आणि बायको खांद्यावरी बाळ पुंडे का तू मेल्यानंतर तुला भयंकर वेदना भोगायला लागतील. हे डोंगी कोसळ मी यमयातना भोगतो भोगतो पण तुला जीवन बरे लाख करून यमयातना भोगला.
आणि तुझ्या आई बापांची सेवा तू इथंच कर. साक्षात तो परमात्मा इथं धावून ये. नाही नाही, या पाप्याला पाहून गुप्त होईल तो. नाही नाही बाळ पुंडलिका, तो साक्षात परमात्मा इथं धावून ये आणि हे दिंडरवर जाऊन तुझ्या नावाच्या दिंडा पताकांचा इथे जय जयकार लागेल असा माझा तुला आशीर्वाद आहे. ओम नमः शिवाय. अहो आई वडील, अहो ऐकलंच का? आता दूर कुठेतरी जायचं असेल तर मला तुमच्या या खांद्यावरती बसवून घेऊन चला आणि या खेड्या खेडींच्या गळ्याला दोरी लावा. बाईसाहेब विसरात आहे सर. माझं हे शरीर मी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये झिजवणार आहे. नाही नाही, असं खूळ मी चालू देणार नाही. मेल्या लंगोट्या, माझ्या नवऱ्याला हेच शिकवलास वय. मला जर या अगोदर माहिती असते तर तुझी दाढी चुसपून काढली असते. मी जाते माझ्या माहेरी. आजलंय माझा शेटर. भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. अरे भक्तिका, तुला कोणती वर पाहिजे तो मागून घे. देवा, माझ्या आई वडिलांची सेवा संपल्यानंतर मी तुझ्या सेवेला उभा राहील, हजर राहील. तोपर्यंत तुझ्या विट्यावरती उभा राहा.